शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। निवडणूक 2019 आपल्या आघाडीचे उमेदवार श्री आनंद परांजपे यांच्या विजयासाठी अहोरात्र मेहनत करणारे सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना उपस्थित या शहराचे प्रथम नागरिक महापौर श्री जयवंत सुतार, नवी मुंबईमध्ये ज्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभारी म्हणून नेमणूक झाली ते तारिक फारुकी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिलजी कौशिक, प्रदेश सरचिटणीस संतोषजी शेट्टी, माजी उपमहापौर आणि प्रदेश सरचिटणीस श्री रमाकांत म्हात्रे, माजी महापौर सागर नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते रवींद्र इतापे, माजी उपमहापौर भरत नकाते, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष माधुरी सुतार, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष उज्ज्वला सालवी, प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या सौ नीला लिमे, माजी स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, युवकचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुरेश पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जब्बार खान, माजी स्थायी समिती सभापती शामराव माडिक, परिवहनचे माजी सभापती साबू डॅनियल, प्रदेश अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रवादीचे सचिव सुलतान मालदार, नगरसेविका मीरा पाटील, नगरसेविका हेमांगी सोनावणे, नगरसेविका संगीता वास्के, नगरसेविका मुद्रिका गवली, माजी नगरसेविका राजश्री कातकरी, नगरसेवक शशिकांत राऊत, नगरसेवक प्रकाश मोरे, राष्ट्रवादीचे सेवा दलाचे अध्यक्ष दिनेश पारेख, ओबीसी सेलचे अध्यक्ष अभंग शिंदे, माजी नगरसेवक दीपक पाटील, समाजसेवक अशोक नरबागे, नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे माजी सभापती राजू शिंदे, युवक नेतृत्व शार्दूलजी कौशिक, श्री रवींद्रजी सावंत, दिगंबरजी राऊत, ओबीसी सेल काँग्रेस, श्री राज गोपालन, सेवा दल अध्यक्ष काँग्रेस, संजू शर्मा, IT सेल काँग्रेस, प्रशांत वाघ, दुर्गा विजय पाल, अभिजित मांढरे, राष्ट्रवादीचे युवकचे राजेश मडवी, सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर बसलेल्या जबाबदार आपल्या आघाडीचे कार्यकर्ते बंधू भगिनींनो, माणसाला खरं म्हणजे जीवनाचा अर्थ समजला पाहिजे. काही लोकांना असं वाटतं की आपलं जीवन सुरू झालंय, जे काय आहे तसंच कायम राहील. निसर्ग आपलं काम करत असत. बालपण, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व या 4 स्तरातून माणसाला जीवनाच्या अंतिम टप्प्याकडे जावं लागतं. मग तो राजा असो की रंक असो, त्याला त्याच्यातून सुटका नाही. परंतु काही गोष्टी निर्माण झाल्यानंतर त्या गोष्टीच्या निर्मितीनंतर काही गोष्टी घडवायच्या असतात. एखादं पद आपण हासिल करणं म्हणजे त्याला आपण त्याच्यावर ताबा करणं हे एकमेव त्याचं उद्दिष्ट असतं का. म्हणजे ते पद मिळाल्यानंतर त्या पदाच्या उद्दिष्टातून एखाद्या पदाच्या पाठीमागे ऑब्जेक्ट्स असतात. उद्दिष्टाच्या अनुषंगाने त्याची वाटचाल सुरू व्हायला पाहिजे. खरं म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी फार सुंदर स्वप्न लोकांना दाखवली आणि उद्या ती सुंदर स्वप्न खरोखर पूर्ण होण्याची जर क्षमता असती
तर त्याने ती सांगायला पाहिजे होती की येस, ॲज पर माय कमिटमेंट आय विल फुलफिल दी ऑल रिक्वायरमेंट्स ऑफ द पब्लिक. आता 15 लाखाचा उल्लेख सगळ्यांनी केला, 2 कोटी दरवर्षाला रोजंदारीचा उल्लेख केला, शेतकऱ्यांना दीडपट म्हणजे 1 लाख रुपये गुंतवले तर 1.5 लाख रुपये म्हणजे 50,000 रुपये अर्निंग मिळेल अशा प्रकारची भूमिका दाखवली गेली. एकूण शिक्षण क्षेत्रामध्ये, आरोग्य क्षेत्रामध्ये, IT क्षेत्रामध्ये आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न दाखवली गेली, परंतु सर्व स्तरावर त्यांना अपयश आले. मी आज तुम्ही कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते आहात, तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत मेसेज पोहोचणार आहे. म्हणून मी गांभीर्यानं बोलतो की ह्या देशातल्या असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या घटनेच्या अनुषंगाने जी स्तंभ होती आणि त्याच्यानंतर निर्माण झालेल्या संस्था होत्या, त्या संस्था आज खिलखिल्या झालेल्या. ज्यावेळेस माननीय मोदी साहेबांनी या देशाचा पंतप्रधान म्हणून कारभार हाती घेतला, त्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन, त्याच्यानंतरचे आलेले उर्जित पटेल. खरं म्हणजे आज राहुल गांधींच्या गरिबी पे वाढ 72,000 या पाठीमागे रघुराम राजनच आहेत. हे आपल्या किती लोकांना माहिती, मला माहिती. परंतु जर का उद्याला म्हणजे आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून मोदी साहेबांना जर आपण बाय बाय केला, करायचा तर तो करायचा का नाही, तर त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून रघुराम राजन जर नेमणूक झाली तर मला आश्चर्य वाटणार नाही. सॅम पित्रोदांची नेमणूक असलेल्या टेलिकम्युनिकेशन आणि तंत्रज्ञान विभागाचे मंत्री म्हणून झाले तरी सुद्धा मला आश्चर्य वाटणार नाही. कारण आजच्या ह्या राहुल गांधींच्या गरिबी पे वार 72,000 या गोष्टीच्या पाठीमागे अशी अतिशय तज्ञ मंडळी आहेत. असे हवेमध्ये फेकलेला तो वार नाही. आणि म्हणून माझं म्हणणं, जरी हे आपलं राज्य आलं आघाडीचं, म्हणजे एनडीए गेले आणि युपीए थर्ड फोर्सच्या माध्यमातून आलं, तरी सुद्धा या लोकांनी देशाची अवस्था केलेली ही भरून काढण्यात करता कमीत कमी 5 वर्ष लागतील. रिझर्व्ह बँक तर सगळी संपवली. गोरगरिबांच्या 5,000च्या हप्त्या करता त्याच्या घरातल्या वस्तूंचा लिलाव करणारे हे नालायक लोक, या लोकांनी उद्योगपतींना 3.5 लाख कोटी रुपये माफ केले. म्हणजे बँकांचे पैसे हे बँकांना सरकारच्या कोट्यातून पैसे दिले गेले. म्हणजे काय, बँकांचे पैसे नाही गेले, सरकारचे पैसे गेले. मगाशी उल्लेख केला गेला नीरव मोदीचा, मेहुल चोक्सीचा, विजय माल्या, दुसरा मोदी कोण तो, ललित मोदी. आता एक ललित मोदी, दुसरा नीरव मोदी. आणि मी तुम्हाला सांगतो याचा पराभव होणार. त्याच्यात जर नेपाळ मार्गे युरोपला जाणाऱ्यामध्ये नरेंद्र मोदीचं नाम 3रा नंबर असणार. हे मी गांभीर्याने बोलतो. कारण प्रश्न असा की जनसामान्यांच्या भावनांशी खेळणं इतकं सोपं नाही. या ठिकाणी काय केलं जाते, नेहरू खानदाराला आणि गांधी खानदाराला बदनाम करायचं. जसे या नवी मुंबईत नाईक खानदाराला बदनाम केलं का आपलं टार्गेट होणार आहे, तशा प्रकारचे देशामध्ये नेहरू खानदानांच्यावर आरोप केले की आपला मार्ग सरळ होतो. तर म्हणजे याला त्यांच्यावर वार केले जातो. त्याला खरंच तर म्हणजे मी काय काँग्रेसवाला नाही, पण तुला मला ते पटत नाही. पंडित जवाहरलाल नेहरूंचा उल्लेख, इंदिराजींचा उल्लेख, राजीवजींचा उल्लेख, सोनियाजींचा उल्लेख, राहुल गांधींचा उल्लेख, आणि करताना टार्गेटेड उद्दिष्टानं. आता वडरावच्या केसेस होत्या ना, मग इतक्या वर्षात झोपले होते का 5 वर्ष. परत गेल्या 2 महिन्यापूर्वी वडरावच्या केसेस सीबीआय इकडे तिकडे सुरू झाल्या का, म्हणजे जनतेला दाखवायचं बघा यांची सगळे नातेवाईक सगळे लफडेबाज आहेत. व्हॉट वॉज द इंटेन्शन बिहाइंड इट.
की जनतेच्या मनामध्ये कन्फ्युजन तयार करायचं बाबा यांच्या नातेवाईकांची लफडी. आता तुम्हाला मी सांगतो की मगाशी अनिलजी कौशिक बोलले ती गोष्ट खरी आहे. खरं म्हणजे तुम्ही देवाला जात असाल आणि जर देवाला प्रार्थना करत असाल की मला कुठल्या खानदानात जन्माला घाल, तर टाटा बिर्ला अंबानी तर आहेत. म्हणजे कुठले एक अंबानी इकडे आणि एक अंबानी तिकडे, म्हणजे फॉल्ट मध्ये आलेली एक अंबानी, न फॉल्ट मध्ये आलेली एक अंबानी. परंतु जर का त्या ठिकाणी जर का कोणी जर सांगितलं तर अडाणी अंबानी तुमचे अमित शहा आणि हे तुमचे फिनान्स मिनिस्टर कोण सध्या आता म्हणजे मध्य काळात होते तुमचे पियुष गोयल. या 4 लोकांच्या खानदानाला जन्माला याची परमेश्वराला प्रार्थना. कोणाच्या? अनिल शहा, पियुष गोयल, अडाणी आणि अंबानी. कारण यांच्याकडे यांच्या घरात जन्म घेतला की तुम्हाला कुठल्याही पॅरामीटर न लागता, म्हणजे त्याला शुभ म्हणतात का तशा प्रकारचं प्रॉफिट गेनिंग तुमच्या अकाउंट मध्ये होतं. पियुष गोयलच्या फॅमिलीचे तुम्ही इतिहास तुम्ही वाचा, गो ऑनलाईन, का त्या सगळ्या रजिस्टर ऑफ कंपनीज कडे रजिस्टर झालेल्या कंपन्या आहेत, त्याचा सगळा इतिहास मिळतो. म्हणजे सन्माननीय अमित शहा साहेबांच्या मुलाचा कंपनीचा तुम्ही रेफरन्स घ्या. ह्या तुमच्या हे आमचे कोण त्याच्याकडे येणे ना आमच्या बराकडे पियुष गोयलचा मोठा भाऊ प्रदीप गोयल माझा मित्र आहे आणि रबाडाला त्याची फॅक्टरी आहे, बरोबर आहे ना? प्रदीप मेटल ते नंतर मला भेटलं, ते नंतर असं करू आपण. एकूण 12 वर्षे क्या म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं, बरोबर आहे ना? म्हणजे याने किती पाप केली. आता या महाराष्ट्राचा जास्त उल्लेख करायची, पण जर महाराष्ट्राचा उल्लेख केला तर माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे अशा प्रकारचा एक रबर आहे की त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यावर आरोप झाले की लगेच तो रबराने खोडून काढतो आणि क्लीन चिट ठेवतो. म्हणजे केमिकल आपण त्यामध्ये इंक रिमूव्हर. एकदा भुजबळ साहेबांनी आम्ही प्रवास करत असताना भुजबळ साहेब बोलले, गणेशराव दिल्ली की सत्ता बदल जाएगी और महाराष्ट्र की बदल जाएगी, एक खाता अपन निर्माण करेंगे कि ये लोगों ने जो पाप किए हैं ना, ये इनका खोज करके इनको सबको उन्होंने जो किए उसका पूरा प्रायश्चित देने का एक डिपार्टमेंट आपण उसमें करवाने. कारण भुजबळ साहेबांना ज्याला अटक केलं त्यावेळेला पहिला आवाज मी उठवला ज्याला ते जेलमध्ये असताना. तुमच्या भाजीपाल्याच्या प्रकाश गोष्ट खरी आहे. काय झालं भुजबळ साहेबांचं वय 73 वर्षाचं. ठीक आहे, भुजबळ साहेबांच्या विषयी तुम्हाला संशय होत, तुम्ही त्याच्या प्रॉपर्टी जमा केल्या, सगळं मी सांगितलं अजून असतील ते आपण जमा करून घ्या. अरे ज्या वेळेला त्या माणसावर ज्याला गुन्हा दाखल झाला तर तो परदेशात होता, ही गोष्ट खरी. तिथून तो माणूस इथे आला, संपूर्ण तपास यंत्रणेच्या समोर गेला आणि त्यानंतर तुम्ही त्याला अटक केली. चला ठीक आहे, 10-15 दिवसात जामीन, 2 महिन्यांनी. अरे वर्ष गेला, 2 वर्ष गेली, 2.25 वर्षाचा कालखंड गेला. त्यांना ब्लड प्रेशरचा आजार, त्यांना डायबिटीसचा आजार, त्यांना हार्टचा आजार. आणि मग मी बोललो की प्रश्न असा की या ठिकाणी न्यायालयाचा दोष नाही, न्यायालय काय कागदपत्र बघतं. जे राज्यकर्ते ज्यांच्या मनामध्ये जे उद्दिष्ट असते तर त्यांना जर भुजबळांच्या विषयी जर माणुसकी म्हणून जर कुठेतरी दया माया आली असती तर माननीय गृहमंत्री म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी तपासी कामदाराला सांगितलं, अरे बाबा एक काम कर, कोर्टासमोर यांची ज्याला प्रकरण जाईल त्याला तिथली छगनराव भुजबळ एक्स डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र इन्क्लुडिंग होम मिनिस्टर, ज्याला गुन्हा दाखल झाला तेव्हा ते फॉरेन मध्ये होते, नंतर आले तपास झाला, सगळ्या प्रॉपर्टी जमा झाल्या आणि त्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे. या जर गोष्टी कोर्टासमोर जर त्या ठिकाणी तपासक यंत्रणेने ठेवल्या
तर न्यायालय निश्चित सांगेल की नाही बाबा, जो माणूस परदेशातून आला म्हणजे पळण्याचा परत उद्देश नाही. ज्यावेळेला पवार शेवटी अंतिमतः पवार साहेबांना बोलावं लागलं की भुजबलला काय घडलं तर त्याला जबाबदार, त्याच्यानंतर यंत्रणा फिरल्या. अरे अशा प्रकारे तुम्ही छल करता. मी तुम्हाला एक सांगतोय, उदाहरण देतो. हे मंगल प्रभात लोढा आहेत ना, या लोढाच्या परिसरामध्ये माझ्या परिचयाच्या एका माणसाची जमीन 5 पैशाचं चेक न देता त्याच्या नावावर झाली. की राजेंद्र लोढा म्हणून त्याचा भाव का चुलत भाऊ कोणतरी. मी मंगल प्रभात लोढाला फोन लावलाय, अरे बघेल भाई थोडा प्रॉब्लेम आहे. फॉर्च्युनेटली पालकमंत्री मीच होतो. मी त्याला सांगितलं की तुमच्या लोकांनी अशा अशा प्रकारची जमीन ही तुमच्या नावावर केलेली आहे, म्हणजे 420 सगळे जे काय फोर्जरी बिर्जरी सगळे गुन्हे लागतील. मी कलेक्टरला बोलवलं, प्रांताला बोलवलं, तहसीलदार, नायब तहसीलदार, सर्कल तलाठी, आणि 24 तासाच्या आतमध्ये म्हटलं ते एंट्री परत गेली पाहिजे. त्यावेळेला आम्ही नाही बघितले की हा भाजपवाला आहे की तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा, धर्माचा आहे. आम्ही वाटतं की कुठेतरी अशा प्रकारची चुकून जर कुठली घटना घडली असेल तर ती दुरुस्त करण्याची संधी दिली पाहिजे, आणि ती आम्ही दिली. ही आमची दिलेली आहे. हे जर का त्यांच्याकडे प्रकरण, एखादं तुमचं आपल्यापैकी जर एखाद्या प्रकरण असं आलं तर ईडी पण लावतील, म्हणजे IT पण लावतील, आणि मग अँटी करप्शन, CBI, BBI ज्या असतील नसतील त्या सगळ्या पाठीमागे लावतील. आम्ही नहीं घबरात. अभी फारूकी साहब ने जो बात किया, बहुत वो मेरा लोग बहुत चल रहा है, पूरे ठाणा जिला में चल रहा है, रायगड में भी चल रहा है. मी तुम्हाला एक सांगतो, एक गोष्ट खरी आहे की शिशुपालाचे 99 अपराध भरेपर्यंत कृष्णाने शांतच राहायचं असतं. पण ज्यावेळेला शिशुपालाच्या एकूण त्याच्या दुष्कृत्याचा ज्याला कलश होईल त्यावेळेला कृष्णाने जर आपला सुदर्शन चक्र असंच ठेवला गेला तर तो कसला देव मग. गणेश नायकामध्ये संयम आहे, गणेश नायकामध्ये शब्दावर बंधन आहे. याचा अर्थ गणेश नाईक मेनाचा पुतला नाही, त्याला मन आहे. आणि त्या ठिकाणी जर आमच्या लोकांना कोणी जर अशा प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं वार करण्याचा प्रयत्न केला तर तो वार थांबण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून मी बोललो. नंतर मला असं वाटलं की याला मी चांबडी उखळ वगैरे शब्द माझ्यासाठी शोभत नाही. कुठला इट इज नॉट फिट ए वर्ड फॉर गणेश नाईक. पण मी सांगितलं पण दुसऱ्या शहराला उघडे नागडे नको, तो पण शब्द नको. काय म्हणजे याला म्हटलं काय याला शब्द वापरायचा या लोकांना. तर या लोकांचं एकूण सगळ्या ह्या प्रकरणाचा इतिहास. आणि मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची हिंमत नाही की गणेश नाईकची कुठली इन्क्वायरी, कारण आमचे हात साहेब आहेत. आणि माननीय मोदी साहेबांचे CBI, FBI दुसऱ्यांना ED दाखवा रे, आम्हाला नको. आम्ही सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहोत. आणि मी मगाशी म्हटलं की मी आज जे बोलतो तुम्ही सगळ्यांनी ऐका. काही लोक मरणाच्या भीतीनं जगतात. काय बोलतो मी? मरणाच्या भीतीनं जगतात, पण त्यांचं जगणं नसतं, ते मरणं असतं. आणि काही लोक निर्भयतेने जगतात, त्यांना मरणाची भीती वाटत नाही. आणि मला अशा निर्भयतेने जगणाऱ्या लोकांच्या विषयी आकर्षण असतं. आणि मी फार एन्जॉय करतो. किरीट सोमय माझा दोस्त आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या फ्युनरलच्या वेळेला आम्ही तिथे एकत्र सगळे जमलो होतो. म्हणजे सगळे पॉलिटिशियन, पवार साहेब होते, आपल्या त्या बिचारा थकऱ्या बघलेल्या सुषमा स्वराज पण होत्या, किरीट सोमय होता, ते महापौर बंगल्यात बसतो होतो आम्ही. कारण आम्ही 90चे बॅचचे आम्ही सगळे आमदार. आम्ही क्या लगा रहा है, काय को इनके पीछे लगे हो. तो दादा क्या करे कि मुझे ड्यूटी असाइन की है, मुझे मला ती जबाबदारी दिलेली आहे. आता बात अशी आहे की मी त्याला सांगितलं नहीं रे, ऐसे किसी के व्यक्ति के जीवन में इतना कितनी क्यों इतना आखिरी तक ऐसा मैंने पार्टी का कुछ लफड़ा है तो निकालो, लेकिन दोस्तीदारी कोई इंसानियत भी होती है कि नहीं होती फारूकी जी? होती है. हर इंसान से गलती होती है. कारण त्यावेळेला त्याने बऱ्याच लोकांवर आरोप फिरोप सगळ्या फायली बिली काढायला सुरुवात केली होती. आज किरीट सोमय्यांनी
ज्या पद्धतीचे अटॅक केले गेले, म्हणजे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर केले, नंतर मित्रपक्षाची त्यांनी संपूर्ण काय मातोश्री काय म्हणतात माफियाचा अड्डा आहे, काय म्हणतात, बरोबर आहे ना, मी बरोबर होतं का? आणि सगळे भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत असे बोलल्यानंतर आज किरीट सोमय्याचा त्रिंबकजी डेंगले झाला. त्रिंबकजी डेंगले हे व्यक्तिमत्व तुम्हाला किती लोकांना माहिती आहे? आपल्या जुन्नर आंबेगाव परिसरामध्ये छत्रपतींचा वारसदार पेशवे आणि पेशव्यांच्या अखेतरीत असलेले सरदार त्रिंबकजी डेंगले त्याने ब्रिटिशांना जर्जर करून ठेवलं. आणि ज्या वेळेला कुठेतरी ऍडजस्टमेंट करायताना त्याच्या राजाला किंवा त्याच्या प्रमुखाला वाटलं की बाबा याला सरेंडर करणं परवडेल परंतु लढाई करणं परवडणार नाही. आणि ज्याला किरीट सोमय्याची उमेदवारी कापली गेली आणि ज्याला तो काय दुसरा तो मनोज कोटकला दिली, त्याला मला त्या नास इनामदार लिहून घ्या जरा, नास इनामदार नावाचे लेखक आहेत, त्यांनी झेप नावाची कादंबरी लिहिली आहे आणि त्या झेप कादंबरीचा नायक आहे त्रिंबकजी डेंगले. त्यावेळेला माझ्या 17-18 वर्ष मी वाचले असेल, परंतु मला त्या त्रिंबकजी डेंगलेविषयी इतका आपुलकीने आदरच वाटला की त्यांनी स्वतःला ब्रिटिशांच्या म्हणजे राजाला पण सांगतात तू नको येऊ, तुझी इच्छा असेल की तुझ्या करता मी युद्ध केलं आणि तुला जर या तुझ्या राज्याची भीती वाटत असेल तर मी स्वतःहून ब्रिटिशांना सरेंडर होतो. आज किरीट सोमय्याचं आणि त्या त्रिंबकजी डेंगलेचं काही फरक मला वाटत नाही. मला म्हणजे आय फील पिटी अबाउट हिम, मला त्याची दया येते. कोणाची? किरीट सोमय्याची. आता तुम्हाला सांगू यांचा एक म्हणजे मीटिंग लागली त्यांची काय दिलं तिथं एक गाणं लागतं, देव देश धर्मापायी प्राण घेतलं हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आता तुम्ही मला खरंच संतोषजी बोलो यांचा धर्म खरा आहे का खोटा आहे? बोला ना. यांच्या नाही धर्म खरा असतो पण यांच्या मनातला धर्म खरा का खोटा? नक्की. कारण यांच्या संपूर्ण याच्यात दांभिकता लिटरली हिप्रोक्रेसी चाललेली सगळी. अरे तो अब्दुल खान काय बोलतो म्हणजे त्याला व्यंगचित्र निघालं ना. उद्धव ठाकरे शिवाजी दाखवल्या आणि अमित शहा अब्दुल खान जसं काय शिवाजी महाराज जसं काय त्या गडावरून उतरल्यानंतर अब्दुल खानचा कोतलाच पाडणार आहेत. दाखवलं का नाही दाखवलं? मग आता अब्दुल खानला आणि शिवाजी महाराज पिठ्या मारतात आणि शिवाजी महाराजांनी कधी अब्दुल खानाच्या लाचारीने पत्करली. हा स्वतःला शिवाजी समजणारा हा प्रति शिवाजी काय पक्ष प्रमुख हा अब्दुल खानाच्या शरणागतीला गेला. ही युती कधी काय म्हणतात सडली, युतीमध्ये सडलो आम्ही. काय बोलले? 25 वर्ष सडलो. अरे मग सडले मग आता काय आता आणखी काय खत करणार आहात का तुम्ही तुमचं? खरं म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेला 2014 साली आपण सरकार मधून बाहेर आलो त्यावेळेला या राज्यावर कर्ज होतं 2,50,000 कोटीचं. या 4.5 वर्षामध्ये अधिकचं कर्ज किती झाले? 2,50,000 कोटी अधिक, म्हणजे टोटल 5 लाख कोटीचं कर्ज झालंय. या 2.5 लाख कोटी मध्ये काय प्रगती झाली? टोल नाका वाशीचा चालूच आहे, आयर्वीचा चालूच आहे, गोव्याच्या रस्त्यामध्ये दररोज अपघात होतच आहेत. काय प्रगती सांगा ना. निघाले होते स्मार्ट सिटी निर्माण करायला. या देशामध्ये पहिला स्मार्ट सिटीला विरोध कोणी केला? गणेश नाईकने केला. त्याच्यानंतर राज ठाकरे, नंतर तिसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंना म्हणजे जाग आली. शिवाजी जागा आला, रायगडाला जाग आली. तर रायगडाला जाग 3 दिवसानंतर आली. बाब अशी की आज त्या लोकांना संधी नाही. जर का आपण जर स्मार्ट सिटी ऍक्सेप्ट केली असती, नवी मुंबईची मॉडेल त्यांनी संपूर्ण देशात फिरवली असती की हे स्मार्ट सिटी का हमारा शहर आहे. घेऊन घ्या. त्यांचे कुठले स्मार्ट सिटीची बनलेली नाही. कुठे उदाहरण द्यासाठी
राहिलेली नाही स्थिती. एकूण म्हणजे त्याला काय म्हणजे कोणते मगाशी आनंद सुतार बोला, खोटं बोला पण रेटून बोला, हा खाका आहे त्यांचा. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी रिझर्व्ह बँक संपली. रिझर्व्ह बँकेचे पैसे प्रॉव्हिडंट फंडचे पैसे वापरले. तुमच्या आमच्या नोकऱ्या करणाऱ्या लोकांचे जे फंडचे पैसे आहेत ते पैसे पूल केले गेले. LIC जीवन विमाचे पैसे पूल केले गेले. जीवन ध्यान. त्याच्यानंतर आता जेट जे विमान कंपनी आहे ती खाजगी कंपनी होती का भारत सरकारची नव्हती. गोयल, नरेश गोयल म्हणून त्याचे चेअरमॅन होते, CMD. 85,000 कोटीच्या कर्जातली कंपनी, बँकांचे पैसे त्याच्यात होते म्हणून 1 रुपया नाममात्र त्याला दिलेली ती कंपनी घेतली. त्याला हरकत नाही, आपल्या बँकांना वाचवण्याकरता आणखी त्याच्यात 50,000 कोटी टाका. परंतु इतिहाद ही जी शेख लोकांची कंपनी होती त्यांचे शेअर 1,60,000 रुपयांनी परत दिले गेले. म्हणजे ह्या प्रकरणात सुद्धा दाल में काला नाही, पुरी दाल काली आहे. जेट प्रकरण सुद्धा. आणि आनंद परांजपे खासदार झाल्यानंतर जेटचं लफड बाहेर निघालं पाहिजे, राफेलचं निघालं पाहिजे. दुनिया बोल न बोले, परंतु आनंद परांजपेंनी राफेलची चर्चा तिथे घडवून मागितलीच पाहिजे. आता बाबाशे मी पुन्हा उच्चार नाही करत, मला खरं म्हणजे दुःख वाटतं. मी महात्मा गांधीच्या विचाराचं, मी जरी शिवसेनेत होतो तरी सुद्धा गणेश नाईकच्या एवढे हिंदू, मुसलमान, बुद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख एवढे दोस्त दुसऱ्या कुणाकडे नव्हते. गणेश नाईक शिवसेनेत असताना सुद्धा देशातल्या प्रत्येक प्रांतातले माझे मित्र होते आणि त्या गोष्टीचा मला सार्थ अभिमान होता. आणि आज सुद्धा अशा या परिस्थितीमध्ये धर्माधर्मामध्ये भिंती टाकायच्या, जाती जातीमध्ये भिंती टाकायच्या आणि आपलं एक अपयश बदलायचं. आजच्या आता बघा परत आता महात्मा गांधीच्या वर्ध्याला येऊन मोदी साहेब काय शब्द काढले, हिंदुत्वाची वार्ता केली. म्हणजे सत्यनारायणच्या पूजेला चिकन बिर्याणीचा प्रसाद. काय बोलतो मी, महात्मा गांधीच्या वर्ध्यात जाऊन त्या ठिकाणी हिंदुत्वाचा फक्त उच्चार करणं म्हणजे हिंदुत्व तुम्ही करा ना, कोणी तुम्हाला नाकारलेलं आहे, कोणी इस्लामचा करा, कोणी कोणाचा करा, तो त्याचा परिसर. पण वर्ध्यामध्ये येऊन हिंदुत्वाची भाषा म्हणजे सत्यनारायणच्या पूजेच्या प्रसाद हा चिकन साबू बिर्याणी. आता प्रश्न, देशाचा पंतप्रधान मी पंडित जवाहरलाल नेहरू का मी बघित म्हणजे मी फार लहान होतो, म्हणजे 1960 साल त्यांचं 10 वर्षाचा होतो. पण इंदिरा गांधींना मी बघितलं, मी राजीव गांधींना बघितले, चौधरी चरण सिंगला, अटल बिहारी वाजपेयीला बघितले, मनमोहन सिंगला बघितले. जरा प्लीज जरा कुठलाही पंतप्रधान येऊन एखाद्या भाषणामध्ये तो देशाच्या धोरणावर बोलतो, परदेशामध्ये आपली असलेली कोणी शक्ती किंवा आपला मान सन्मान जनतेला सांगतो. वर्ध्याला येऊन काय बोलले पुढे कि शरद पवार जी के यहाँ पे कोई ठाकठीक नहीं है. पहिला म्हणजे ते एखाद्या घरामध्ये काय चालतं, देशाचा पंतप्रधान त्याची पंचायत पंचनामा करतो. इससे डायजेस्टेबल हे कोणाला पचेल. आणि तिथे गोंदियाला येऊन काय बोलतो, हा आता कोणतं दिल्लीचा कुठला जेल, तो तिहार जेल में जो एक अंदर है वो कुछ बोलने वाले विचार हे भीती दाखवतात. काय म्हणतात, दे आर थ्रेटनिंग, ब्लॅकमेलिंग. म्हणजे तुम्ही म्हणजे कार्यकर्त्यांनी दचकून जावं, नेते लोकांनी दचकून जावं. आता गेल्या 5 वर्षामध्ये त्याला नॅशनल हेराल्ड दिसला नाही. गेल्या 4 महिन्यापूर्वी फक्त नॅशनल हेराल्डचं लफडं सुरू केलं. हेच न समजणारी एवढी जनता निर्बुद्ध नाही, जनता सुबुद्ध आहे. आणि माझं म्हणणं रोकडे कोणी त्या तिहारच्या त्या कोण हॅम तिहार मध्ये बघ त्याला पोपटासारखा बोलायला लावा आणि जेलपर्यंत त्याला स्टिकर लावून टाका, वी आर नॉट बॉदर ऑफ इट. आमच्या नेत्याने पण सांगितलं आमचा काय संबंध नाही त्याच्याशी. तो तिहार मध्ये कुठला पोपट, काय म्हणतात पोपट म्हणतात ना, बोलता करा त्याला. आता तुम्हाला प्रश्न, यांच्याकडे
बेकारीचा प्रश्न कसा सोडवू त्याचा प्रश्न काय देयर इज नो सोल्युशन. त्या ठिकाणी देशातली झालेली कामगारांची संपली परवड, नोटबंदीच्या झाल्यानंतर दुष्परिणाम, रिझर्व्ह बँकेचं वाढलेले 12, हे काही प्रगतीचे विषय सांगण्यासारखे नाहीत म्हणून हिंदुत्व आणायचा. कुठे व्यक्तिगत पातळीवर यायची. काल परवा एबीपी माझ्याला इंटरव्ह्यू देताना त्या वार्ताहरांच्या बरोबर ज्या पद्धतीने तुम्ही बघितले का? अरे आपला नगरसेवक सुद्धा एवढा ते वार्ताहराशी कधी असं आर्ग्युमेंट करणार नाही. म्हणजे काय सांगितलं? अरे हो हमारे जेटली ने इतना इतना राहुल गांधी पे, मेनका गांधी पे एलिगेशन किया, तुम्हारे रिपोर्टर ने इसकी कोई दखल नहीं ली. त्याने राफेलचा प्रश्न विचारल्यानंतर खरं म्हणजे ठीक आहे, राफेलच्या तुला उत्तर द्यायचं दे किंवा नो कॉमेंट्स करून गप्प बसतो तो. परंतु प्रियंका गांधीवर, राहुल गांधीवर प्रश्न विचारले त्या बाबतीमध्ये तुमच्या एबीपी माझाच्या वार्ताहरांनी किंवा त्या फोटोग्राफरने ती दाखवलेली नाही. म्हणजे आता महिलांना जरा म्हणजे सॉरी, म्हणजे आपल्या नलावरच्या महिला होत्या ना पूर्वी भांडाभांडी करायचे, तुझं भांड पुढे का माझं भांड होत्या का नाही, तशा प्रकारचा माणूस वाटला मला. कुठला? हा, नलावरच्या भांडणाऱ्या बिचाऱ्या म्हणजे सेन्स नसलेल्या अशा महिलांच्या सारखा हा माणूस मला वाटला. या माणसाला डेप्थ नाही. देशाचा पंतप्रधान कसा रोवाला असला पाहिजे. आणि मी परवा दिवशी भाईंदरला बोललो, म्हणजे माननीय सन्माननीय नरेंद्र मोदी सर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नाही तर प्राईम मिनिस्टर ऑफ गुजरात. कारण चीनचा प्रमुख आला गुजरातमध्ये, जपानचा प्रमुख आला झोपाल्यावर कुठे, इंग्लंडचा आला, साऊथ कोरियाचा आला, त्याला कधी दिल्ली दाखवलीच नाही. मग माझ्यासारखा माणूस म्हणतो की हा देशाचा पंतप्रधान नाही, हा गुजरातचा पंतप्रधान आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगतो, ज्या घटकाने या देशाच्या स्वप्नांचा चक्का चुरडा केला, मी वारंवार बोलतो, ही राहुल गांधी जरी आघाडीचे प्रमुख नेत्यांपैकी नेते असले तरी सुद्धा ही लढाई राहुल गांधी आणि मोदी विरुद्ध नाही, देशाची जनता याच्यामध्ये मोदीच्या विरोधात क्रोधित. आणि ती क्रोधित जनता, त्या जनतेला या लोकांनी तुमच्या भावनांशी कसा खेळ केला या गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याची गरज आहे. खरं म्हणजे अनिलजी कौशिक, संतोषजी शेट्टी यांनी जे त्याच्या भाषणामधून उल्लेख केला ती गोष्ट खरी आहे की जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ते आपले शेका पक्षाचे आपले मित्रपक्ष आहेत, थोडेफार ते आरपीआय वाले आहेत, जे जे घटक पक्ष या लोकांनी आपण ठरवलं तर या शहरामधून आनंद परांजपेला 1 लाख प्लस मतं मिळू शकतात. त्या दोघांच्या मताशी मी सहमत आहे. संतोष शेट्टी म्हणजे मास्टर माइंड आहे, मास्टर माइंड. एकदा संतोष शेट्टीकडे एखादा मिशन दिला ना, आता मी त्याला चढवत नाही पण मी विनम्रपणे सांगतो की संतोष शेट्टीकडे एखादी गोष्ट तुम्ही प्रोसेस करायला द्या, तो जागा असतो, झोपतो त्याच वेळेला ती गोष्ट बंद होते. एरवी तो जागा झाला की ती गोष्ट परत सुरू होते. म्हणजे ही विल फॉलो, म्हणजे त्याचा ट्रेसर एखाद्या शत्रू पक्षाच्या विमानाला ब्लास्ट करण्याकरता जी पाठवली जाते की त्याला चिपकते आणि किती ब्लास्ट होते. संतोष शेट्टी मध्ये ट्रेसर आहे, ट्रेसर. म्हणजे जिथं बटन दाबला का त्याला सांगितलं का तो ब्लास्टच केल्याशिवाय राहत नाही. ही संतोष शेट्टी यांच्याकडे एक वैशिष्ट्य आहे. अनिल कौशिक इज वेल ऑर्गनाइज. म्हणजे मी आता म्हणजे काँग्रेसच्या लोकांचं म्हणजे व्हॉट आर प्लस पॉइंट विथ यू पीपल, लेट मी से अनिल कौशिक इज अ व्हेरी मॅच्युअर्ड पर्सन. आणि हे जे आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जे आज वेल झाले ना, याचा शिल्पकार खरं म्हणजे अनिल कौशिक आहे. हे फार कमी लोकांना माहिती असेल, परंतु अनिल कौशिक इज बिहाइंड ऑल दिस क्रिएशन. रमाकांत हा खरा म्हणजे पाठीमागून दोऱ्या हलवणारा खरा सूत्रधार आहे. हा, रमाकांतला सुद्धा म्हणजे तशा प्रकारची एखादी मिशन दिली म्हणजे हे या तिघांमध्ये 3 वैशिष्ट्य आहेत. रॉकेट कसला
मी निगेटिव्ह नाही बोलत, मी आय एम टॉक व्हेरी पॉझिटिव्ह. ओके, आणि डेफिनेटली. आणि हे बघा की कुठल्याही पक्षामध्ये सगळेच लायक नसतात आणि सगळेच नालायक नसतात. आता आमच्या लिंबे मॅडम कशाला काय आपली आघाडी होण्याच्या अगोदर लिंबे मॅडम विचारामध्ये प्लस झाली होती, समरथ. हे बघा मला काय मिळणार आहे, लिंबे मॅडमने फार गणेश नाईकचं पाठीमागे घरी कौतुक करा माझी अपेक्षा नाही, संतोष शेट्टीने काय तलवार काढावी नाही माझी अपेक्षा नाही. जे त्यांच्यामध्ये ज्या क्वालिटीज आहेत त्या क्वालिटीज मी त्या ठिकाणी सांगतो. आणि अशा प्रकारची हे बघा शेवटी कुठली पदं मिळाल्यानंतर त्या पदातून मागाशी म्हटल्याप्रमाणे पदं मिळणं हा एक टप्पा असतो. त्या पदं मिळाल्यानंतर ज्या उद्दिष्टाकरता जी पदं मिळाली त्या पदाचा योग्य वापर करणं म्हणजे इट्स अचिव्हमेंट ऑफ युअर टार्गेट. तुमच्या ध्येयाला पोहोचून ते ध्येय पूर्ण करण्याकरता नुसती अनंत परांजपेला खासदारकी मिळाली किंवा त्याला पुढच्या म्हणजे अनिल कौशिकांचं म्हणणं राज्य आपलं येणार आहे, कुठे येणार आहे ना, ती त्या मताशी मी सहमत आहे. परंतु ते राज्य आल्यानंतर गोर गरिबांचे अश्रू पुसायची आपली नियत असली पाहिजे की असे जुमलेबाजी न करता आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत व्यक्तिमत्व अबाधित करण्याकरता पेट्रोल पंपावर फोटो, इकडे फोटो, कुठे रेल्वेच्या तिकिटावर फोटो, एअरपोर्टच्या तुमच्या बोर्डिंग का साड्यांवर. आणि आता उद्याला कशा कशावर येतील काय सांगावं तुला. मी जर बोललो तर ते एक स्क्वेअर पर चौकट होऊन जाईल आणि म्हणून मी ते बोलत नाही. असो, माझं म्हणणं एखादा प्रश्न असेल त्या दिवशी पुण्याला तरुणांशी व्ह्यूज एक्सचेंज करताना राहुल गांधींनी म्हटलं की आय लव्ह मोदी. म्हणजे पर्सनली त्याचा मी द्वेष करत नाही. आय एम हेटिंग हिज क्रिएशन, आय एम हेटिंग हिज प्लॅन्स. जे त्याची उद्दिष्ट आणि त्याची जे काय त्यांनी केलेलं आहे त्या गोष्टीचा मी द्वेष करतो. व्यक्तिशा मोदी ह्या व्यक्तीचा मी द्वेष करत नाही. इट्स अ ग्रेटनेस ऑफ द राहुल गांधी. त्या ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आणि लोक ते मोदी मोदी करतात त्याला तो गडबडला नाही किंवा त्याला ही वॉज नॉट अनहॅपी, ही वॉज टोटली हॅपी. आणि जगाच्या पाठीवर माझाच जय जयकार पाहिजे असं काय अट्टास कोणी करण्याची गरज नाही. जे हिटलरने केल्या त्याच्यात हिटलरचा इतिहास फार ज्याचा अंत झाला तो फार वाईट. मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, जगाच्या पाठीवर ज्या मार्गाने तुम्ही स्वतःचं साम्राज्य निर्माण कराल त्याच मार्गाने तुमच्या साम्राज्याचा अंत होणार. तुम्ही जर का सत्मार्गानं सत्विचारानं प्रेमानं जर राज्य निर्माण केलं तर ते रिलीज होताना स्लो त्या ठिकाणी होईल. आणि तुम्ही जर दुसऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त करून क्षणिक सुखाच्या पाठीमागे लागून तुम्ही जर दुसऱ्याला बदनाम करून किंवा दुसऱ्याचा नाश करून केलं तर त्याच्यामध्ये त्या घरादारात सुख पण नाही आणि त्या गोष्टीचं ऐश्वर सुद्धा उपभोगता येणार नाही. फक्त एकच बाब सांगतो तुम्हाला मी, आपकी बार मोदी हद्दपार. काय बोलतो मी? आणि चौकीदार, अरे आवाज जोरात येत, चौकीदार नाही, चौकीदार चोर आहे. आणि आता ही पेटलेली जी आपली संपूर्ण यंत्रणा आहे, आता उद्याला आनंद परांजपेचा फॉर्म भरायचंय 12 वाजता, 12चा फॉर्म भरायचंय. त्याच्यानंतर मला लगेच कल्याण म्हणजे इन डॉट टाइम भरा म्हणजे मला कल्याणला मुक्त होता येईल. आज आता सुरेश टावरेंच्या मीटिंग करता आम्ही शापूरला चाललोय. एकूण मी तुम्हाला सांगतो की ही लढाई जी जिंकल्याचं श्रेय या आघाडीच्या नेत्यांना तर असणारच आहे, परंतु ह्या भारतवर्षातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या जनतेचा तो विजय असणार आहे. इट विल विक्टरी ऑफ द कॉमन पीपल. सर्वसामान्य माणसाचा तो विजय असणार आहे. आणि तो विजय 23 मेला साकार करण्याकरता आजपासून आपण सगळ्यांनी रात्रंदिवस संतोष शेट्टी सारखं फक्त झोपल्यानंतर फक्त शांत राहा, उठल्यानंतर लगेच कामाला सुरुवात करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.